जय भीम. आज आम्ही आहोत महाडमध्ये. महाड म्हटलं की चौदार तळ्याचा सत्याग्रह या अनुषंगाने सर्वांना तो इतिहास आठवतो. या लढ्यातील महत्त्वाचे जे सरसेनानी होते सुरबानाना टिपणीस यांची ही तस्वीर आहे. आणि एकूण क्रांती लढा जो आहे महाडचा, त्या अनुषंगाने सुरबानानांचं जे योगदान आहे या संदर्भामध्ये बातचीत करण्यासाठी आणि अधिक माहिती घेण्यासाठी सुरबानाना टिपणीस यांचे नातू माननीय मिलिंद टिपणीस हे आपणा सोबत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राला ते परिचित आहे. आंबेडकरी चळवळीवर, त्याचप्रमाणे महाड क्रांती लढ्यावरती ते वेळोवेळी ठिकठिकाणी व्याख्यान देत असतात. सुरबानाना टिपणीसांचे नातू माननीय मिलिंद टिपणीस. तर आज गोविंद निवासच्या अनुषंगाने आम्ही महाडमध्ये आलेलो आहोत. आपली भेट झालेली आहे. आम्हाला जो इतिहास माहिती आहे तो 1927 म्हणजे 20 मार्च 1927ला महाड चौदार तळे येथे पाण्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला. पण त्या लढ्याची जी पार्श्वभूमी आहे ती 1924 सालापासूनची आहे. टिपणीस साहेब, महाड चौदार तळ्याचा जो काही लढा आहे 20 मार्च 1927, तुम्ही टिपणीस परिवाराचे एक घटक म्हणून आणि सुरबानाना टिपणीसांचं जे योगदान आहे या लढ्यामध्ये, जी काही पार्श्वभूमी आहे त्या अनुषंगाने आपण अधिक प्रकाश टाकावा ह्या विषयावरती. गोविंद निवास हे 1912 रोजी बांधलं गेलं. जेव्हा 1923ला महाडला जो पूर आला होता मोठा, त्याच्यानंतर बरोबर 100 वर्षांनी 2021ला पूर. त्यावेळेस सुरबानानांचे वडील प्रोफेसर गोविंद गोपाळ टिपणीस हे मुंबईला राहत होते, कारण ते मुंबई विद्यापीठाचे पहिले मराठी प्रोफेसर होते. त्यावेळेस तिने सुरबानांना मुंबईला येऊन राहायला सांगितलं, कारण घरामध्ये ओल असतो, साथी लगेच पसरायच्या प्लेगच्या वगैरे. त्यावेळेस सुरबानांना आपल्या कुटुंबाला घेऊन तिकडे मुंबईला गेले भाई अनंतराव चित्रेकडे. भाई अनंतराव चित्रे हे सुरबानाना टिपणीसांचे मेहुणे. सुरबानानांची जी बहीण होती वत्सू आत्या म्हणायचो, ते म्हणायचे, तिकडचं सासरचं नाव इंदिरा चित्रे, हे भाई अनंतराव चित्रे यांच्या पत्नी. सुरबानाना जेव्हा भाई अनंतराव चित्र्यांच्या घरी गेल्यानंतर भाई अनंतराव चित्र्यांच्या मार्फत म्हणजे मध्य ह्याच्यानी सुरबानानांची आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख मुंबईला परळ येथे सोशल सर्व्हिस लीगच्या कार्यालयामध्ये झाली. पहिली भेट वेवलेन जमली आणि ह्या दोघांची 33 वर्षाची मैत्री. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सुरबानाना टिपणीसांची 33 वर्षाची मैत्री. स्वतः सुरबानाना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपले गुरु मानत असे. दोघांच्या वयातला अंतर 7 वर्ष. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुरबानाना टिपणीसांच्यापेक्षा 7 वर्षांनी मोठे. एवढी परिवर्तनवादी विचारसरणीचे हे कार्यकर्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते. त्यावेळेस सुरबानाना महाड नगरपालिकेला निवडून आल्यानंतर लगेच नगराध्यक्ष झाले. जेव्हा 1923च्या ऑगस्ट महिन्यामध्ये विधानसभेमध्ये लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये राव बहादूर सिके बोले यांनी जो ठराव मांडला, तो ठराव असा होता की सरकारच्या अखत्यारीतील सर्व पाणवठे, शाळा, न्यायालय, दवाखाने, धर्मशाळा जे जे सरकारी अखत्यारीतलं आहे ते सर्व धर्मांसाठी आणि जातीसाठी खुलं करावं. हा ठराव जेव्हा न्यायाधीश राव बहादूर सिके बोले यांनी मांडला, तो ठराव लगेच काय पारित झाला नाही. तो सकाळी मांडलेला ठराव रात्री 8 वाजता पारित झाला. आणि हा पारित झालेला ठराव 5 जानेवारी 1924 रोजी सुरबानानांनी नगराध्यक्ष या नात्याने तो ठराव महाड नगरपालिकेमध्ये पारित करून घेतला. आणि महाड नगरपालिकेच्या अखत्यारीतील जेवढे सार्वजनिक पाणवठे होते, धर्मशाळा होत्या, शाळा होत्या, दवाखाने होते, जे जे काय नगरपालिकेच्या अखत्यारीतलं जे होतं ते सर्व जाती धर्मासाठी खुलं गेलं.
हा 5 जानेवारी 1924 हा ठराव पास केल्यानंतर त्याच रात्री सनातनी टोळक्यांनी गोविंद निवासवर दगडफेक केलेली आहे. पण ठराव पास झाल्यानंतर लगेच काय सर्वजण चौदार तळ्यात जाऊन पाणी पित होते किंवा असं झालं, असं काही घरी घडलं नाही. कारण त्यावेळेस सुद्धा जातीय विषमता पराकोटीची होती. अस्पृश्य समाजातील व्यक्ती तळ्यावर पाणी पिऊ शकत नव्हते, प्यायचं धाडस करू शकत नव्हते. कारण असं धाडस करणं म्हणजे केवढा मोठा गुन्हा होऊ शकतो, काय होऊ शकतो समाजामध्ये, ही एक धास्ती होती. तरी नगरपालिकेने त्यावेळेस भडवळकर नावाची एक व्यक्ती सर्वांना पाणी देण्यासाठी ठेवली होती. ते पाणी सर्वांना काढून द्यायचे चौदार तळ्याचं, आणि अस्पृश्य समाजातली व्यक्ती आल्या जरा लांबून पाडून. पण जेव्हा भाई अनंतराव चित्रे, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, सुभानाना टिपणीस या सर्वांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ची चर्चा करताना असं सांगितलं, त्या चर्चेतनं असं सांगितलं गेलं की तुम्ही आता अस्पृश्य समाजातील लोकांसाठी एक परिषद घ्यावी आणि त्याचं अध्यक्षस्थान तुम्ही स्वीकारावं. पण हे मान्यता देईपर्यंत 3 वर्ष गेलेली आहेत त्याच्यामध्ये. आणि मग बापूसाहेबांनी पत्र दिलं यांना, कोणाला, भाई अनंतराव चित्रेंना, की बाबासाहेबांनी परिषदेचं अध्यक्षस्थान स्वीकारण्यासाठी मान्यता दिलेली आहे. आणि मग सगळे तयारीत लागले. म्हणजे एक पैसा हंडा पाणी घेतलं गेलं, असं 40 रुपयाचं पाणी घेतलं गेलं. कदम म्हणून एक नाट्यसंस्था होती त्यांची, संत तुकारामाचा हे प्रयोग केला गेला. त्यांना 23.5 रुपये मिळाले. कॉम्रेड आर.बी. मोरेंनी 120 सभा घेतल्या आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे त्याप्रमाणे प्रत्येक गावातनं 3 रुपये घेऊन असे 120 रुपये परिषदेला मिळून दिले. सुभेदार विश्राम सवादकरांनी आपल्या पलटणीत, ते मिलिटरीमध्ये होते, आपल्या पलटणीतल्या लोकांशी संपर्क साधून परिषदेला जास्तीत जास्त आर्थिक मदत, सहकार्य करण्यासाठी विनंती केली. ती मदत झाली. मुंबईमध्ये सभा घेतल्या गेल्या. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आठवड्याला जवळपास 15-18 अशा सभा घेतलेल्या आहेत. आणि असा ते सगळं एकंदरीत महाडल्या परिषदेचं ठरलं गेलं. आणि त्या परिषदेला नाव दिलं गेलं कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद. त्या परिषदेचे स्वागताध्यक्ष जे होते ते कर्मवीर संभाजीदादा गायकवाड होते. सुभानाना टिपणे हे महाडचे नगराध्यक्ष या नात्याने, परत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी म्हणून जे मुळात खोत असल्या कारणामुळे जे लागणारं जे काय धान्य जे लागणार होतं, तांदूळ म्हणा, डाळ म्हणा, ते त्यांनी परिषदेला पुरवलेलं, यथाशक्ती त्यांनी पुरवलेलं आहे त्या काळामध्ये. आणि अशाच प्रकारे सर्व लोक कामाला लागले आणि ते परिषद तिथं सुरू झाली 19 मार्चला. पण 19 मार्चला परिषद सुरू झाली आणि 20 मार्चला जरी चौदार तळ्याचा सत्याग्रह पाणी प्रश्नाचा झाला, पण ह्या परिषदेमध्ये असं कुठेही म्हटलेलं नव्हतं की चौदार तळ्याला जाऊन पाणी प्यायचं, असं त्यांच्या कुठल्याही ह्याच्यामध्ये पत्रकामध्ये नव्हतं. ते जर असतं तर सनातन्यांनी ही परिषद होऊन दिली नसती आणि यांच्यात केव्हाच बंधनं आणली असती. पण 19 मार्च 1927ला गोविंद निवासमध्ये अत्यंत महत्त्वाचा ह्या बाबतीतला जो भाग आहे, निर्णय तो घेतला गेला. त्या निर्णयामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिल्यांदा गोविंद निवासमध्ये त्यावेळेस आले. सुभानानंद त्यांना घरी जेवायला बोलत होते. शांताराम पोतनीस होते, भाई अनंतराव चित्रे होते, सुभानाना होते, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे होते. या परिषदेला आलेले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे बंधू बाळाराम साहेब आंबेडकर परिषदेला आले होते. पण ते गोविंद निवासमध्ये आले होते की नाही सांगता येत नाही, कारण कुठे तसं हे मिळत नाही. पण असे अनेक मडकेबुवा आले होते, सीताराम काळूहाटे आले होते, कितीतरी मंडळी मुंबईवरून या ठिकाणी होते. म्हणजे ह्या सगळ्या परिषदेला जो बाना राजभोज आले होते, ही सगळी मंडळी ह्या जेव्हा घेतलं, तर दुसऱ्या दिवशी जेव्हा 20 मार्च 1927ला स्वागत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ह्या बाबतीतलं समारोपाचं भाषण झाल्यानंतर स्वागताध्यक्ष संभाजीदादा गायकवाड हे जेव्हा आभार प्रदर्शन करत होते, तेव्हा भाई अनंतराव चित्रे मध्येच उठून बोलले की आता आपण आभार प्रदर्शन झाल्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 3-3च्या रांगेत जाऊन चौदार तळ्याचं पाणी प्यायचं. अचानक घेतलेला निर्णय, रात्री गुप्तपणे घेतलेला निर्णय, तो अचानकपणे सांगितल्यानंतर जवळजवळ त्या दिवशी 5 ते 6 हजार
कार्यकर्ते आले होते, सभासद म्हणजे या परिषदेत आलेल्या मंडळी हातातल्या काठ्या उंचवून त्याचं स्वागत केलेलं आहे. म्हणजे आलेल्या लोकांनाही माहितीच नव्हतं. आणि मग सर्वांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 3-4 रांगेत जाऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व परिवर्तनवादी विचारसरणीचे सर्व सहकारी आणि आलेले परिषदेला सर्व अनुयायी चौदार तळ्यात जाऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा चौदार बुडवली आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने समतेसाठी लढा सुरू झाला आणि विषमतेची लढाई ही 20 मार्च 1927 पासून सुरू झाली. बरं टिपणीस साहेब, म्हणजे एक प्रकारे ही जी ऐतिहासिक आणि क्रांतिकारी घटना होती याचे नक्कीच पडसाद उमटले असतील. तर याचा एक टप्पा आहे की 1924 ते 1927 हा कालखंड, 3 वर्षाचा कालखंड त्याच्यामध्ये गेलेला आहे. म्हणजे 24ला जो ठराव आला त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नव्हती म्हणून ही परिषद. मग 20 मार्च 1927 होत नव्हती अशातला भाग नाही. नगरपालिकेने अंमलबजावणी केली होती, वडवळकर नावाची व्यक्ती, पण सामाजिक दृष्टिकोनातून एवढी विषमता होती, जाचक होती ती, त्यामुळे कुठलाही अस्पृश्य समाजातील व्यक्ती पाणी अंमलबजावणी नगरपालिकेने केली होती. याचा महाडमध्ये काय पडसं, म्हणजे आम्ही असं ऐकलंय की टिपणीस परिवाराला आणि आणखी काही परिवारांना यांना बहिष्कृत केलं. हो. तर काय प्रकार आहे तो आणि काय हाल यातना टिपणीस परिवाराला आणि त्यांच्या सहकार्यांना म्हणजे त्यांच्या वाट्याला आला या संदर्भामध्ये? गुलाबाद जिल्हा बहिष्कृत परिषदेसाठी जी जागा दिली गेली होती ती महादेवशेठ थरवळे यांनी दिली. त्यांचं त्या ठिकाणी जी जागा दिली त्यांचं झापाचं थिएटर असायचं, तिथे नाटकं वगैरे असे कार्यक्रम होते. तर ते आमच्या आडीतच राहायचे. सुमारानं त्यांच्याकडे गेले, बाबा महादेव शेठ थरवळांना त्यांनी विचारलं की असं तुमचं 2 दिवस थिएटर आम्हाला भाड्याने पाहिजे. ते बोलले दिलं. जरी भाड्याने दिलेलं असलं, परिषद त्या ठिकाणी झाली, या परिषद त्या ठिकाणी झाली, जरी थिएटर भाड्याने दिलं म्हटलं गेलं तरी महादेवशेठ थरवळे यांनी भाड्याचे पैसे घेतलेले नाही, हेही तुम्हाला सांगतो. मोठं योगदान आहे. हे त्यांचे ज्येष्ठ पुत्र होते धोंडीराम शेठ, त्यांना मी दादा म्हणत, थरवळ, त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आहे आणि ते लिखित स्वरूपात आहे. प्रश्न बहुत होता की हे सगळं झाल्यानंतर त्यांचं जो नंतर सनातन्यांनी या सर्व अतिक्रमण केलं, मारहाण केलं. गोविंदनिवास जाळायला 400 माणसं आली होती त्या दिवशी संध्याकाळी. गोविंदनिवासवर हल्ला करायला जवळपास 300-400 सनातनी युवक आले होते. त्यांच्या हातात जळटे पलिते होते, दगडधोंडे होते, सगळं काही होतं. पण सुरवानंद जेव्हा गेस्ट हाऊसमध्ये कळलं की सुरवानंद घर जाण्यासाठी मोठा मॉब गेलेला आहे, तेव्हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं सुरवानंदांना की आता सुरुवात तुम्ही तुमच्या घराकडे लक्ष द्या. त्या सुरवानंद पाठीमागच्या बाजूने शेतातून धावत घरी आले आणि जेव्हा घरी ते आले तेव्हा तो मॉब जवळपास विठोबाच्या देवळाची इथे होता. आणि घरी गेल्यानंतर पहिल्यांदा काही केलं नाही. त्यांचा बंदुका विकायचा व्यवसाय होता सुरवानंदांचा. ती बंदूक काढली, त्या 2 काडतुसं भरली आणि गॅलरीत जाऊन उभे राहिले. आणि मॉब जेव्हा 50 फुटावर आला आरडाओरड करत, सुरवानंदांना पाहणं, त्यांचा आवाज पहाडी होता. ते बोलले जर तुम्हाला तुमचा जीव नकोसा असेल तर एक पाऊल पुढे टाका आणि वरती हवेत एक बार काढला. त्या आवाजाने ते सगळे पळून गेलेले आहेत. आणि मग काय, मग सगळीकडे मारझोड सुरू झालेली आहे. म्हणजे जी मंडळी घरी चालली होती ती परिषदेच्या ठिकाणी जे जाधवानी जेवणाची जी व्यवस्था केली होती 2 पेंडॉलमध्ये, तिथे लोक मंडळी जेवत असताना त्यांना मारझोड झालेली आहे. सगळं जेवण उलथवून टाकलेलं आहे आणि ताटावर मिश्र माणसं पडलेली आहे. हे सगळं बाबासाहेबांना कळतंय, माहीत होतं. आणि मग सगळीकडे परत बाबासाहेब, आता बाबासाहेब वीरेश्वर मंदिरात जाऊन वीरेश्वराला पाठवणार आहेत. हे पाणी पाठवलं कसं काय असू शकतं? ते शुद्ध केलं बाबासाहेबांनी आपली ओंजळ उडून. जे पाणी कुत्रा पित होतं, गाढव पित होतं, मांजर पित होतं, डुक्कर पित होतं, अनेक प्राणी पित होते, ते पाणी बाबासाहेबांनी पिलं तर अशुद्ध कसं झालं? ते शुद्ध झालं. पण ते अशुद्ध आहे म्हणून सनातन्यांनी विष्णू मंदिराच्या तिथल्या पायऱ्यावर तळ्याचं शुद्धीकरण करण्यासाठी म्हणजे काही घमेल, काही टोपल्या गाईचं शेत तलावात टाकलं, काही घमेल गोमूत्र तळ्यात टाकलं, हळद कुंकू वाहिलं, मंत्रपठण केलं आणि तळं शुद्ध केलं. जगातला सर्वात हिडकस आणि अमानुष कृत्य कुठलं असेल तर तळ्याचं शुद्धीकरण सनातन्यांनी केलं असेल. का? ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाणी प्यायलं म्हणून. ह्याच्यासारखं दुर्दैव ह्या भारतात काहीच असू शकत नाही सामाजिक दृष्ट्या की एक महान व्यक्ती या भारतामध्ये होऊन गेली
तिने पाणी प्यायलं तळवर तळ्याचं म्हणून ते शुद्धीकरण करतात. तर कशा प्रकारे शुद्धीकरण केलं जातं? तर गाईचं शेण टाकून, गाईचं गोमूत्र टाकून. आता ह्याला काय म्हणत यायला ह्याच्याविषयी काय बोलायचं काय? एखादा कपडे धुतले तर आपण म्हणू शकतो की मळलेले कपडे धुतले जातात साबण लावून. पण एक माणूस पाणी पितो आणि ते पिते शुद्धीकरणासाठी गाईचं शेण, एका प्राण्याचं शेण आणि गोमूत्र टाकून कसं काय शुद्ध होऊ शकतं? बहिष्कार टाकला गेला होता, ह्याच्या झळा आहे ना कुणाला आणि कशा प्रकारे बसते? परत असं झालं की ज्या ज्या मंडळामध्ये जसे ठरवळ आहे बहिष्कार पडला. त्यांचे अनेक उद्योग होते, असे व्यावसायिक ते वाणी होते, त्यांचे अनेक व्यवसाय होते. त्या व्यवसायावर त्यांचा परिणाम झाला. 6 महिने त्यांना बहिष्कार सोपवावा लागला. एवढंच नव्हे तर सुरवाना टिपणीस आणि भाई आनंदराव चिंचल्यांवर 10-12 वर्ष बहिष्कार पडलेला आहे. म्हणजे आमच्या घरात कोणी यायलाच तयार नाही. आमच्या घरातला जो काम करणारा मोरली नावाची व्यक्ती होती, ती रात्री काळोखात यायची शेण मोठा करायला. आमच्याकडे म्हशी गाई होत्या त्या काळामध्ये. ती यायची आणि पाठी निघून जायची. घरात कोण नाही. त्र्यंबकशेठ सोनारांच्या पत्नी शेवटी आजीला मदत करायला लागल्या घरामध्ये, कारण का लहान मुलं सगळं अंगावर काम पडायला लागलं. तर त्र्यंबकशेठ सोनारांच्या पत्नी आमच्या घरी काम करायला लागल्या. जरी हा भाग होता तरी एकदम काय इतर बाजूच्या आजूबाजूच्या लोकांना एकदम बहिष्कार, पण जो भाग अत्यंत महत्त्वाचा सामाजिक दृष्ट्या असतो तर बहिष्कार होता. भाग 10-12 वर्ष भाई अनंतराव चित्रांच्या वर बहिष्कार होता. त्यांची पत्नी पोलादपूरला राहायची ते लोक. तर वरच्या घाटावर जे पाणी उतारावर होतं, वरच्या बाजूला पाणी नाही भरायचं, उताराच्या शेवटच्या बाजूला पाणी प्यायचं. कारण वरती जर पाणी भरलं तिने तर ते पाणी सनातनांच्या हंड्यात नाही का जातं. अशा कल्पना होत्या त्यावेळेच्या, अत्यंत जाचक विषमतेला खत पाणी घालणाऱ्या. तर ते चाललं होतं आणि त्यांनाही बहिष्कार सोसावा लागला. म्हणजे एक प्रकारे महाड क्रांती लढ्याच्या अनुषंगाने ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सगळ्यांना ह्या क्रांती लढ्यातून एक बहिष्कार सोसावा लागला. त्याच्या झळा त्या पिढीला सोसाव्या लागल्या. आणि या एकूण क्रांती लढ्याची रणनीती ज्या घरामध्ये आखली गेली गोविंद निवासमध्ये, आता गोविंद निवासमध्ये ही रणनीती आखली गेली असताना जो कोर्ट मॅटर झालं, 14 तळ्याचं कोर्ट मॅटर, तर त्या 14 तळ्याच्या साक्षीदारांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाडमध्ये आल्यानंतर गोविंद निवासमध्येच राहत. तिथे साक्षीदारांनी कोर्टामध्ये कसं बोलायचं त्याची सगळी रणनीती ह्या गोविंद निवासमध्ये ठरली गेलेली आहे. म्हणजे असं काही नाही आले साक्षीदार नाही, संपूर्ण रणनीती 10 वर्षात निकाल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्याच्यासाठी तो जो पुरावा मिळालेला आहे छत्रीतन सुरवानाने आणला मुंबईतून, ते एक मोठा विषय आहे तो. म्हणजे गोविंद निवास हे त्या क्रांती लढ्यातील महत्वाचं साक्षीदार आहे. हो, साक्षीदार आहे. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वास्तव्याचं ठिकाण नुसतं ते ह्याच्या वेळेस आलेले आहेत अशातला काही भाग नाही किंवा केससाठी. तर पुढे अनेक वर्ष येतच होते मांडला. गोविंद निवासला 2012 साली 100 वर्ष पूर्ण झाली. हो, त्यानंतर तुम्ही राहत असतानाच त्या ठिकाणी आगीचा शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आता आम्ही घराचे अवशेष पाहून आलेलो आहे. ह्या पावसाळ्यात एक भिंत उरलेली भिंत कोसळली. आणि एकूण तुमची जी मागणी आहे की तिथे स्मृती स्मारक झालं पाहिजे, या अनुषंगाने सध्या काय परिस्थिती आहे? शासन कुठपर्यंत तयारी आहे शासनाची? 2011ला गोविंद शॉर्टसर्किटने वरती आग लागली. आमचं सगळं गेलं त्याचं आम्हाला काही बोलायचं नाही. गोविंद आग लागणं ह्या त्या वेदना आहेत, नुसत्या माझ्या वेदना नाहीत, महाडकरांना पण त्या वेदना अजूनही जाणवतात. दुसरी गोष्ट अशी की ते बांधण्यासाठी समाज कल्याण खात्याने त्यावेळेचे मुख्यमंत्री होते माननीय पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी, आणि कलेक्टर त्यावेळेचे असताना, आणि त्यांचे बनसोडे म्हणून पी होते, सगळे आले होते. ते आहे त्या स्वरूपात बांधायचा त्यांनी निर्णय घेतलेला, त्यासाठी प्रपोजल तयार केलं गेलं. पण अस्थरीतले जे निकारे असतात, जे नतद्रष्टात असतात, त्यांनी त्याला विरोध केला. आता काय झालं की महापूर जेव्हा 2021ला महाडमध्ये आला जुलै महिन्यामध्ये, त्या महापुरामध्ये पाण्याच्या वजनाने बाजूला असलेलं आंब्याचं झाड गोविंद निवासवर पडलं आणि ते संपूर्ण मोडलं, भवन मोडलं. आणि आता ह्या पावसात त्याच्या भिंती ढासळल्या आणि मग ते सगळं धोकादायक भाग काढावा लागला. परत गव्हर्नमेंटने मला जे पत्र पाठवलेलं आहे 13 मेला की समाज कल्याण खात्यावर की आम्हाला ते आहे त्या स्वरूपात बांधायचं आहे आणि ते प्रपोजल नव्याने बनवलेलं आहे. आणि मी सर्वांना अशी विनंती केली माझ्या सर्व भावंडांना की हा आपला ठेवा आहे, हा सुरवानांचा ऐतिहासिक कार्य त्या भाग आहे गोविंद निवास आहे,
हा सर्व जनतेचा ठेवा आहे, नुसता आपला नाही. त्यातला अभिमान आणि स्वाभिमान आपल्याला जागृत ठेवायचा असेल आणि ह्यातनं ही जर परिवर्तनवादी विचारसरणीची नवीन पिढी या वास्तूमधूनच प्रेरणा घेऊन जाणार आहे, तर कृपया आहे त्या स्वरूपात जर सरकार ते बांधत असेल त्याला कोणी विरोध करू नये. मुळातच प्रश्न वेगळाच आहे. ते बांधण्यासाठी मीच तिथे राहत होतो. माझी अशी इच्छा आहे की आहे त्या स्वरूपात जर होतं त्या स्वरूपात जर गोविंद निवास बांधलं गेलं तर त्या महाडकरांनाच नव्हे तर सर्व परिवर्तनवादी विचारसरणीच्या सर्व समाजातली जेवढी मंडळी आहेत, सर्व जो समाज आहे जो आधी हळहळ व्यक्त करतो, ते बांधून दिल्यानंतर ती प्रेरणा आपण नक्कीच नवीन पिढीला देऊ. आणि मला असं वाटतं की त्यातूनच सामाजिक जाणीव निर्माण होऊ शकेल की नाही असं एक ठिकाण ज्या ठिकाणी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समतेसाठी लढा देताना या वास्तूमधूनच निर्णय काही घेतले गेले, तर ती वास्तू आहे त्या स्वरूपात होती त्या स्वरूपात बांधली जावी अशी माझी इच्छा आहे. आणि ते सरकार मला असं वाटतं की या बाबतीत निर्णय घेऊन ज्यांचा विरोध असेल त्यांचे समज काढून आम्हाला कोणाला ते मत मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण चांगली भूमिका जी आहे ती समाजाची आहे, सरकारची आहे, तिला पाठिंबा मिळावा आणि आहे त्या स्वरूपात सर्वांनी या बाबतीत प्रयत्न करावेत. आणि गोविंद निवास जे प्रेरणादायी आहे, प्रेरणादायी अजूनही आहे, अजूनही लोक हातात हात घेऊन रडतात, हळहळ व्यक्त करतात. तुम्हाला आता तामोटळीमध्ये अनुभव आला, तर कृपया ते बांधलं जावं, सरकारने लवकर त्याची पावलं उचलावी आणि हे स्थळ समाजासमोर परत उभं करावं अशी माझी नम्र विनंती सरकारला आहे. तर बांधवांनो, आताच आपण ऐकलं सुरबानाना टिपणीसांचे नातू मिलिंद टिपणीस यांचं गोविंद निवास ही जी वास्तू आहे, ऐतिहासिक आणि क्रांतिकारी स्थळ आहे, प्रेरणादायी स्थळ आहे. ती वास्तू आता जवळपास मोडकळीस आलेली आहे, म्हणजे ढासळलेली आहे. ती वास्तू पुन्हा उभी राहावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी नवीन पिढीला आणि चळवळीला त्यामधून गती प्राप्त होईल, यासाठी गेले 10 वर्ष त्यांची मागणी आहे. तेव्हा आता वेग देण्यासाठी आपण सर्वांनी, सर्व समाज बांधवांनी, आंबेडकरी चळवळीत कार्यरत असलेल्या सर्व घटकांनी, सर्व व्यक्तींनी ह्या गोविंद निवासच्या उभारणीसाठी आपण सर्वजण लक्ष घालूया आणि नवीन पिढीसाठी ही वास्तू पुन्हा एकदा आहे त्या स्वरूपामध्ये उभं राहण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. जय भीम, जय भारत. जय भीम.